काय मिळेल डिलिव्हरीचं? काय बोलतो का रे बाय? अगं काही बोलतो की नाही, 2-3 दिवस बोलले डॉक्टर, त्यावर 8 दिवस व्हायला लागले आता. नाही दुखलं तर काय? तुझं खरंच दुखतंय का नाही दुखतंय? नाही दुखत. दुकानच नाही ना माझं. अजून दुखायलाच नाही म्हणते ती. मग नाही दुख. हा काय बाबा, दीदीचा बर्थडे आला आता. दीदीच्या बर्थडेला गिफ्ट द्यायचंय तुला. काय देशील बाळा? केक कापायचाय. एवढं वर्ष धकलं, पण पुढच्या वर्षी दोघीची भांडणं होईल केक कापासाठी. ते म्हणून मी कापन. हा. मी कापन. आणि अजून एक गुड न्यूज आहे यांच्याकडं. तर यांच्या घरी पण एक नवीन पाहुणा येतोय. त्यांच्यासाठी दोघांनाही खूप खूप अभिनंदन. बोला बोला काहीतरी. आणि हे मला व्हिडिओ माहित पडलं तुमच्या. मला 2 व्हिडिओ बघायला लागले, त्याच्यानंतर कळालं. त्यासाठी युट्यूबचा हाच फायदा आहे ना. आता आम्ही आज परत आपल्याकडे ही जोडी आलेली आहे. सगळ्यात आधी यांना आपण अभिनंदन देऊया, दोघांनाही आता मी अभिनंदन कशासाठी देतोय ते तुमच्या दोघांपैकी कोण सांगेल मला? तुमच्याकडे 2 गुड न्यूज आहे. 2 गुड न्यूज आहे. दोन्ही पण मी या व्हिडिओ सांगणार आहे. एक आहे हे बघा, ही दिसते तुम्हाला हातामध्ये. तर यांचे झालेले आहेत 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण. त्यासाठी दोघांचेही खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि ओम दादामुळे शक्य झाले. पहिल्यांदा आलो तर ते काय म्हटले की तुम्ही युट्यूबला काम करायला चालू करा, ब्लॉग बनवा. मग आम्ही छोटे छोटे ब्लॉग चालू केले. मग आमचे हळूहळू 1 लाख सबस्क्रायबर झाले. मग 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला. ते सिल्वर प्ले बटन साठी तुम्ही अप्लाय करा म्हणले. मी करून पाहिलं, माझ्याकडून काही झालं नाही. मग परत आलो आम्ही. मग त्यांनी एक 8-10 दिवसापूर्वी त्याची जी प्रोसिजर राहते ती पूर्ण करून दिली. आणि आज हे आलं. तर आता मग आज आम्ही सिल्वर प्ले बटन आणि पेढे घेऊन आलो ओम दादासाठी. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. पण मला ही गोष्ट नाही पडली. ते काय म्हटले, त्यांचे हळूहळू सबस्क्रायबर झाले. हळूहळू एवढे लवकर नसते होत, त्यांचे खूप लवकर झाले. तर सगळ्यांनी नाही, तुम्ही डायरेक्ट सशीच गतीने पळाली पुढे, माहिती काय? नाही तर सगळ्यांनी सपोर्ट केला आणि अजून पण सपोर्ट करा. आणि तुमच्या व्ह्युअर्सला सांगा आम्हाला थोडा सपोर्ट करायचा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करू शकता, योगेश गोरे नावाचं चॅनल आहे. जा सगळ्यांनी सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक देत आहे. आणि अजून एक गुड न्यूज आहे यांच्याकडं. तर यांच्या घरी पण एक नवीन पाहुणा येतोय. त्यांच्यासाठी दोघांनाही खूप खूप अभिनंदन. बोला बोला काहीतरी. आणि हे मला व्हिडिओ माहित पडलं तुमच्या. मला 2 व्हिडिओ बघायला लागले, त्याच्यानंतर कळालं. त्यासाठी युट्यूबचा हाच फायदा आहे ना. आता आम्ही इन्स्टाला वगैरे रील बनवतो, त्याच्यात या गोष्टी सांगतो का आपण, नाही कॉमेडी वगैरे करतो. पण ब्लॉग मध्ये जे येतं मग मन मोकळेपणानं बोलता येतं आपल्याला. हा सगळ्या गोष्टी बोलता येते, शेअर करता येते. सर्वात आधी यांना पेढे देऊया. त्यांनाच आणलेले पेढे त्यांना नाही, पहिले आम्ही तुम्हाला देणार. नाही तर ओम दादामुळे शक्य झालं नाही. तर आम्ही ते इंस्टाग्रामवरच रील बनवत होतो, हिंडत होतो. युट्यूबर पाहिजे माणूस. आणि आता काय झालं, वाटू राहिलं युट्यूबर आहे म्हणून. नाही पहिले तुम्ही घ्या बा, तुमची मेहनत आहे. घ्या, एवढं खाऊन घ्या ताई. हाच द्या तिला. तुला शुगर आहे ना. अभिनंदन दोघांना. सोनूला आणलं नाही तुम्ही आज पण? हा, सोनू शाळा होती पण त्याला आणू आम्ही एक वेळेस नक्कीच. बोलवा काही आम्ही घे नक्की घेऊ. थोडा द्या. नाही घ्या, पूर्ण घ्या, पूर्ण घ्या. हो डाएट चालू आहे माझा. घ्या, आम्ही जास्त पूजे नाही. डाएटला ते 200-300 क्विंटलचे यार. असं 70-80 किलो वजन. काय डाएट करायचं आहे की नाही? पेढा एक नंबर आहे बरं का. तुमची जालन्याची लोक पण गोड आहे आणि पेढे पण गोड आहे, माहितीये का ओम दादा. घ्या सुदर्शन भाऊ. आता आपण सुदर्शन भाऊचा बी आयडी चांगला ग्रो झाला. त्यांचं पण अभिनंदन. अजून घ्या. चला आता ओपन करा म्हणून. हो, आपण एक रील पण घेऊया. थांबा, मला फक्त कॅमेरा द्या. आणि परीसाठी बाळासाठी एवढं खाईन का? हळूहळू फ्रीज आहे आपल्याकडं. मम्मी खाईन त्यांची थोडस. आणि चला दे. कोणाच नावावर आला असेल सोनूश बाप्पा? हे माझ्याच नावावर आलं असेल ना. आपली पुरुष प्रधान संस्कृती. कोणाला काही आपल्या कार्यक्रमाला बोलायचं काय करते, योगेश गोरे असं नाव टाकते ना पत्रिकेवर. माझ्याच नावावर आलं असेल. अमेरिकेची तर वेगळी पद्धत असते. तर यांचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे. आज ते अनबॉक्सिंग करताय. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे. जसं आम्हाला प्रेम करताय तसं यांना प्रेम करतात. तर पुढं करत राहा, असंच अपेक्षा ठेवू. आणि दादा तुम्हाला हे सिल्वर बटन आहे ना, लगेच 2 महिन्यात तुमचं गोल्डन बटन आलं पाहिजे. एवढं काही शक्य गोल्डन बटन काहीच नाही जगामध्ये. तुम्ही हो बोला,
2 महिने 3 महिन्यात होईल 4 महिन्यात होईल पण होईल लवकर. टाइम 1 वर्षाचं किंवा 2 एका वर्षाचं द्या वर्षाचं. आम्हाला. बरं ठीक आहे लवकरात लवकर इथंच येईल. उघडू दे पण आपण. हा इथंच उघडू आपण. चला खोला चला खोला कसे नाही, इकडं उघडायचं ना. दमानं बरं आराम. हे चांदीचं चांदीचं राहतं ना. हा दमानं कसं राहतो? सोनं बघायसाठी अजून मेहनत घ्यावं लागेल थोडी. डायमंडचं आहे ना. हा, हे घ्या. तसं नाही, तसं नाही. इकडून वरती करा त्याला. आहे का? नाही ना. हा, हे त्याला काढून घ्या पहिले. हा हे कॅरेवरला काढा. दोघं नवरा बायको भेटलेले आहेत काढण्यासाठी. कोणाचं नाव येतं बघू आता? हा, तिकडं, नाव- तिकडं. एक नाही उघडायला ना. हा, निघतंय, निघतंय. नाव कोणाचं येईल नाव माझंच येणार आहे असं दाट शक्यता वाटू लागली मला. ताई तुम्हाला काय वाटतंय? आता आपल्या देशामध्ये तसंच राहतं म्हटल्यावर त्यांचीच नाव येणार. तुमचं नाव आलं पण माझं नाव खाली टाकून द्या स्केच पेन ना. बघू उलटा करा त्याला. आता उलटं का? निघलंच नाही. पलीकडून असून दादा ते पलीकडून त्याला खोलायला. ठीक आहे. हा, इकडून असं. इथे इथे काढावं लागेल. थांबा, थांबा. हा, निघलं, निघलं. किती ती आतुरता बाबा बटन बघायची कसं आलं दोघा नवरा बायकोला. बापरे बाप छान. हळू. तुम्हाला येत सोनचो पसारता थांबा, थांबा. हा, खुललं काढा. का? असं येतं. वाव वाचा बरं ताई. वाच. मी मोठे बारा सोनूज बाप्पाला देते. नाही, नाही, वाच. अगं, वाच. वाचा मी. ते इंग्रजीत आहे. असा मोठेपणा तुम्ही बटन काढायचं टायमाला द्यायला पाहिजे होतं बरं. वाचच टायमाला देत आहे. तर आता इंग्रजीमध्ये आहे. तर इथं लिहिले घरी गेल्यावर वाचवलं ते द्या. आता घरी गेल्यावर वाचतोय ना. चला आता. हा. बरं ते बटनावरचं नाव वाचता येईल एवढं तुमचं हा. एवढं तर इंग्लिश आपल्याला पक्क आहे आपलं. मी शाळेमध्ये माझं नाव आणि नंतर लग्न झाल्यावर सोनूज बाप्पाचं नाव आणि आडनाव हा. शिकलेले. वाच नाव काय आहे? हा. सोनूज बाप्पा माझ्या नावावर आलं ते सारखं बाजूला. या पा अमेरिकामध्ये ना पद्धत वेगळी दिसती मला. पुरुषाला काही महत्व देत नाही वाटतं तिकडं. तर अभिनंदन. माझ्या नावानं काय तिच्या नावानं काय आहे की नाही. छान. तर आणि असं आलं लागलीच तर- आता हम्म. तुम्ही हातात घेतलेले एक फोटो काढ तुमचा हो. आणि लागलीच बटन इथं लावून द्या एखादा आमच्याकडे. तुमच्याकडे भरपूर आहे, आता हे आम्हालाच राहू द्या. इथं जरा रस्त्यावर आहे ना येणारे जाणारे, बरोबर आहे का नाही. तर खूप आनंद झाला आम्हाला. ओम दादाचे खूप खूप धन्यवाद. परत तुम्हाला खूप अभिनंदन. आणि आता काय हे सगळं ते कुठून आले अमेरिकेहून आहे ना. हा. तर बऱ्याच टेक्निकल गोष्टी राहते याच्यात. हा. ह्या काही आम्हाला कळत नाही. ओम दादाचं सहकार्य राहील इथून पुढे पण अशी अपेक्षा आहे. हो राहील नक्कीच राहील. तर खूप इकडे खूप बघा ताई. धन्यवाद. हा. आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सपोर्ट केला तेव्हाच शक्य झाले, बरोबर आहे. हो. आता जी फ्रेम करा मस्तपैकी अशी केली आहे बघा. फ्रेम हो. करा हा. आणि नंतरच घरी नाही त्याला घरामध्ये छान दिसल ते. काय बिलकुल. अभिनंदन तुम्हाला परत एकदा. धन्यवाद दादा. आणि सगळ्यांचे पण धन्यवाद. आमच्या व्हिडिओमध्ये पिऊ दिसली नव्हती. सगळेजण म्हणू लागले पिऊला आम्ही मिस करतो. चला म्हटलं तुम्ही मिस नका करू, तुम्हाला दाखवून देतो. इकडे बघा. ही आमची पिऊ. का रे बा भूक लागली भूक नाही झोप आली झोप. नुसतं हसायला पाहिजे आम्हाला. हा काय बाबा दीदीचा बर्थडे आला आता. दीदीच्या बर्थडेला गिफ्ट द्यायचंय तुला. काय देशील बाळा? केक कापायचा आहे. एवढं वर्ष धकलं पण पुढच्या वर्षी दोघीची भांडणं होईल केक कापासाठी. ते म्हणून मी कापन हा. मी कापन. मला बोला म्हणजे नुसतं बोला, मला झोपायचं नाहीये. हा रंभा कुठे गेली दीदी? अंगावर तर जरा जमत नाही. कपडे काढून टाकून त्या अंगावरची माझ्या मोकळं झोपू द्या. मग होती सर्दी. झाली सर्दी. न्या दवाखान्यात गिद्धडी आम्हाला. पिओ तुझा काय मेळ आहे? तुझा मेळ काय मला सांग. सांग लवकर तुझा मेळ काय. नुसता हसती. चल बाय कर पप्पाला. चल बाय कर. हे बघ हात करते बरं. बाय बाय. झोपा चला. डोळे लावा. तुम्ही आमची टीव्ही बंद केली बा. डोळे लावा. आम्ही टीव्ही चालू करू चला. माझी राजकुमारीनं आज बर्थडेचा ड्रेस घातला का काय? तुला माहिती हा बर्थडे ड्रेस तुझा? माहिती तुला? माहिती आहे? तू बर्थडेला घातला तर माहिती आहे? हिला माहिती आहे बर्थडेला घातला ड्रेस? नाही हो. हिला नव्हतं माहित? पहिल्या बर्थडेला घातलेला? ह्यो नाही.
हाच आहे ना जुना मग जुनाच म्हणजे तो मोठा होता जरा साईडला. का ग कोणाचा आहे ड्रेस तुझाच आहे का वाव नाईस ये इकडं बोल. कधीचा ड्रेस आहे ड्रेस कधीचा घातला तू हा ड्रेस कधीचा आहे बावळा ड्रेस का तू तुला माझी भाषा समजते का तिला समजत नाही हो. परी तुला माझी भाषा समजते का मग मी काय बोलतो तुला हा ड्रेस कधी घातलेला आहे तू याच्या आधी हा उद्या नाही समजत तिला माझी भाषा समजत नाही अहो कधी म्हणजे समजलं नाही हो कधी घातला आता. मग एवढी कशी आडण राहिली ही 3 वर्षाची होईन ना आता अहो नाही समजत 5 वर्षाचं लेकरं समजत नाही 3 वर्षात काय. मला काही समजत नाही या परीचं काय विषय आहे काय नाही ही अशीच करते बघा काय झालं तुला रडायला ही रडायला लागली बघा इकडे दिसते की तुम्हाला दोघांचे भांडणं झालेत खूप असे माराकुटी झाले डायरेक्ट म्हणून हे रडायला लागले तर हा आणि ह्या भांडणाचा व्हिडिओ कोमलकडे कोमल तुम्हाला दाखवेल हा माझ्याकडे काय मी इथं बसलेली आणि त्यांची बाजूकडे. आता नाही झाले काल रात्री झाले ना परी भांडणं केले ना काकानी आणि काकूनी कशी मारली एकमेकाला हा हे बघा परी पण सांगते मस्त भांडणं केलेत नाही का जमलं बाबा तुम्हाला काल आई बोलली तुमच्या दोघींना वाईट वाटलं काय वाटलं वाईट काय बोल तुमच्याच मनाने मग तुमच्या दोघींना असंच पाहिजे तुम्हाला बोलणारं कोणी कोणी पाहिजेत प्रत्येक वेळेस पाहिजे ना मग चुकल्यावर बोलायला. चुकल्यावर नाही तुम्हाला चुकलं नसल्यानंतर तरी पण बोलायला पाहिजे कोणी का बरं चुकीचं काहीच गोष्टी समजत नाही काय चालू आहे काय नाही काय मग एवढ्या दिवसापासून मी त्या आधी सांगितलं मला पन्ना उचला उगा आई तुम्हाला बोलली तुम्ही ऐकलं का आता चांगला आहे त्या वस्तू म्हणून नाही अजून ठेवायचे असते ना मग अजून 8-15 दिवस ठेवायचे असते कोणाला तुम्हाला विचारलं का तुम्हाला गोड नाही खायचं भाऊजी खात नाही दादा खात नाही मग आम्ही ते केव्हा खाऊ. पण मग आणायचंच नाही ना सांगा आणू नका म्हणून आता हिच्या घरच्या आणलं कसं काय म्हणायचं आणू नका तिला जे आवडतं तेच सांगायचं मला घेऊन या म्हणून रोहिणी आता ते आणतात त्यांनी घरी म्हणायचं मला जे आवडतेच पाठवा आता बालुशाही खाल्ली का बालुशाही खाल्ली का असा काही विषय यांचा. आणि इकडे बघा ही परी दिसते तुम्हाला काय हाय तुझ्याकडे गिफ्ट हिला गिफ्ट खोलायला आवडते बरं मित्रांनो तिच्या बर्थडेला हिला गिफ्ट काय द्यायचं माहिती का काय काय आला 15 दिवसावर बर्थडे आता आमचा. परीला बर्थडे गिफ्ट काय द्यायचं माहिती का मित्रांनो तुम्हाला माहिती परीला गिफ्ट काय द्यायचं सांगू का सांगू सांगू का जाऊ दे नको तुला वाईट वाटन जाऊ दे जाऊ दे तुला नाही सांगत मी नाही सांगत तुला मी तुला काहीच नाही आणत पप्पा तुला गिफ्ट नाही पाहिजे ना तू सायकल उड्या मारू नको बरी तू सायकल भेटणार नाहीये ह्या गोष्टी बरं समजते तुला ड्रेसचं विचारलं म्हणते उद्या उद्या म्हण लागली हा सायकल नाही ना सायकल किती दिल्या तुला 2-3 सायकल आहे ना असं नाही खरं हत्ती आहे सायकल आहे आज मोठी सायकल आहे कार आहे कार नाही का आज दादांनी नाही का आणले तुला मागच्या बर्थडेला झाली पूजा आजीबाई हो बरं नमस्कार नमस्कार तुमच्या हातात सगळं सामान आहे म्हणून आजी तुम्हाला हात जोडणार नाही आज त्यामुळे आजी तुम्हाला आज हात जोडणार नाही कारण की आजीच्या हातामध्ये सगळं सामान आहे आणि माझ्याकडे परी इकडे इकडे अशी इकडे आता बघा हा मला माहिती का यावेळेस मी परीला काय गिफ्ट देणार आहे परी काय गिफ्ट देणार आहे माहिती तुला आयफोन आयफोन कशाला आयफोन कशासाठी हॅलो साठी बापरे बाप हॅलो साठी म्हणायला लागली मित्रांनो सांगा आयफोन बेटा आपल्याकडे पैसे नाही तेवढे सगळ्यांना म्हणून राहिली आईला म्हटली म्हणजे मम्मीला म्हणली दादांना म्हणले तुम्हाला आयफोन देते मी आजीला म्हणती व्हिडिओ कम्प्लीट होणार नाही नमस्कार नमस्कार आजीबाई सामान ठेवून आली बाबा नमस्कार आईला आवाज दे ना पिऊ झोपली असेल तर नाही ना आजीबाई तिकडे बसणार आणि आई इकडे येणार काय मिळेल डिलिव्हरीचं आता त्या टायमाला येईन त्या टायमाला 2-3 दिवस म्हणले डॉक्टर एवढे दिवस कसे लागायला लागले बाहेर ना बाहेर एवढे
अवघड आहे यांचं खूप. आता काय त्याला काय बळच काढायचं का बाहेर? या आली थांब एक मिनिट. काय वेळ डिलिव्हरीचा? काय बोलतो का रे बाय? अगं काही बोलतो की नाही, 2-3 दिवस बोलले डॉक्टर, त्यावर 8 दिवस व्हायला लागले आता. नाही दुखलं तर काय बरं तुझं खरंच दुखतंय का नाही दुखतंय? नाही दुखत. दुकानच नाही ना माझं. अजून दुखायलाच नाही म्हणते ती. मग नाही दुखणार एवढं लवकर. 12 तारीखचे 12 तारीख 21 तारखेला तिला महिना होते, त्याचे 9 दिवस पूर्ण घेईन ती. 9 पण मग आपण मागच्या वेळेस ऍडमिट केलं तर तेव्हा डॉक्टर बोलले होते ना 2-4 दिवस होईल म्हणून. बोलले होते पण मग दुखायला आपल्याला नॉर्मल करायची ना बाई. नाही ना ते नाही काढ. दुखल्यावर जायचं ना. मग वाट बघावं लागेल. आणि मग पूर्ण 9 महिने 9 दिवस होऊ द्यायचे, नंतर दवाखान्यात जायचं. बापा आता किती हे नाही आता 3 दुखल्यावर जाऊ शकतो पण हे 3 जेव्हा दिवस आणि ते 5 हे 8 दिवस राहिले 9 महिने व्हायला. ते 9 शीच आहे ती. ते लावून देते बॉटल आणा. जा तेल लावून घे जा डोक्याला. शाळेत जायचं आपल्याला. आपल्याला जायचं शाळेत जायचं. मग सुधू मामा आपल्याला गाडी आणन, मग आपण गाडीत बसून जाऊ. अरे चला शाळेत जायचं तुला आता. बुक देते ना तुला, बुक देते ना. रंगवायला पेटी बुक कलर मैत्रिणीला दाखवतो ना, मॅडमला दाखवतो. बघा माझ्या पप्पानं काय आणलं, बघा 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 असं सांगतो ना तू. हा? डिलिव्हरी कधी होईल ते माहिती नाहीये, पण जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगू आम्ही. इकडे ऐकतो मग आवरा चला बॅग आणा माझी, मला जायचं आता दुकानामध्ये. तर चला. तर सोनूच्या मम्मीने सोनूच्या पप्पाने परीला काय दिलं ते घेऊन आण ना एक मिनिट, कारण की ते कालचे व्हिडिओ दाखवायचं राहिले. तुम्ही आता याच्या आधी व्हिडिओ असंच बघितला काय असेल. मागसान तुम्ही? नाही मागत. तेल बॉटल आणतो, कांगो आणतो. परीसाठी आणि पिऊसाठी त्यांना एक गिफ्ट आणलेलं आहे. आणि काल त्यांचं सिल्वर बटन आलेलं, ते तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल. सोनूच्या मम्मीनं पप्पानं आपल्याला पार्टी द्यायला पाहिजे. ऐकलं का हो? पार्टी द्या म्हणताय आई. मग पार्टी मागताय पार्टी. पोरीला गिफ्ट दिलं ना, आम्हाला काय दिलं? हे बघा कॅडबरी आणल्यात. सोनूची मम्मी व्हिडिओ पाहत असेल तर ऐका. हा ऐकलं सोनूच्या मम्मीनं ऐकलं असं. हे बघा हा ठेवून द्या आता. हे कॅडबरी खाल्ली तुमची दात पूर्ण जातील आता. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.